जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्माचं वाचन सुरू आहे. दुसरा खंड सुरू झालेला आहे. दुसरा खंडातील दुसरा भागातील दुसरा प्रकरण काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी बघा. परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यानंतर त्या 5 प्रवाचकांनी भगवान बुद्धांना विचारले, तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे का? भगवान बुद्धांनी नकारात्मक उत्तर दिले. हे लक्षात घ्या, नकारात्मक उत्तर दिले. भगवान बुद्ध म्हणाले, जीवनाची अत्याधिक 2 टोके आहेत, 2 किनाऱ्याची आहेत. एक सुख उपभोगाची व दुसरे आत्मक्लेशाचे. असे 2 टोके आहेत जीवनाचे. एक म्हणतो खा प्या मजा करा, कारण आपण उद्या मरणारच आहोत. व दुसरा मार्ग असं म्हणतो की सर्व वासना मारून टाका, कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहे. वासना मारून टाका, नाही मारले तर पुनर्जन्म पुन्हा होते, असा आत्मक्लेशाचा दुसरा मार्ग सांगते. तर हे दोन्ही टोके माणसाला न शोभण्यासारखे आहेत असे बुद्ध म्हणतात. भगवान बुद्धचा मार्ग हा मध्यम मार्ग आहे, जो सुख उपभोगाचाही नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही, अशा पद्धतीचा तो मध्यम मार्ग आहे. भगवान बुद्ध प्रवाचकांना म्हणाले, माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. कोणता प्रश्न विचारतात भगवान बुद्ध? जोपर्यंत मनाच्या कोणाच्याही मनात ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते, म्हणजे मनात जर एखादी वस्तू उपभोगाची इच्छा असते मनात, तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाही का? म्हणजे तुम्ही कितीही आत्मक्लेशाचा मार्ग अवलंबाला, तुमच्या मनामध्ये जर एखादी वस्तू उपभोगाची इच्छा असेल तुमच्या मनात, तर त्या आत्मक्लेशाचा काही मतलबच राहिला नाही. अशा प्रश्न विचारतात आणि त्याच्यावर ते म्हणतात पाची की बरोबर आहे तुमचं म्हणणं. बुद्ध समोर म्हणतात, जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नसाल, तर आत्मक्लेशाचे दारिद्र्य जीवन जगूनही आपला स्वतःचा मीपणा पासून तुम्ही कसे काय मुक्त होऊ शकाल? बरोबर आहे, तुमच्यातला मीपणातच राहीलच ना, आत्मक्लेशाचा मार्ग काय अर्थच राहणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल, तेव्हाच तुम्ही काम तृष्णेपासून मुक्त होऊ शकाल, असे भगवान बुद्ध म्हणतात त्या 5 प्रवाचकांना. मग तुम्हाला ऐहिक सुख उपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार होणार नाहीत. तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही अवश्य खावे प्यावे. सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते. विषयासक्त मनुष्य आपल्या कामवासनांचा गुलाम असतो, लक्षात घ्या. सर्व प्रकारच्या सुखाची आसक्ती अंधपतन करणारी व नीच कर्म करणारी असते. म्हणून त्यात लीन होऊन राहणे हा मूर्खपणाचा होय. तथापि माझे तुम्हाला सांगणे आहे की जीवनाच्या स्वाभाविक गरजाची पूर्ती करणे ही काही वाईट गोष्ट नाही. हे बघा, बुद्ध दोन्ही बाजू लक्षात द्या काय म्हणतायत. तथापि तुम्हाला माझे हे सांगणे आहे की जीवनाच्या स्वाभाविक गरजेचे पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रदीप प्रज्वलित करू शकणार नाही. लक्षात. हे परिवाजकांनो, ही गोष्ट समजून घ्या की ही 2 अत्याधिक टोके अशी आहेत की माणसाने त्यांचा कधीही अवलंब करू नये. एक टोक म्हणजे ज्या टोकाचे आकर्षण कामवासनेच्या तृष्णेमुळे होते, त्या गोष्टी आणि विशेषतः विषयासक्ती सतत डुबत राहणे. तृप्ती मिळवण्याचा हा मार्ग नेहमीच्या सवयीचा मार्ग असून तो अगदी निम्न प्रगतीचा आहे, रानटीपणाचा आहे, अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे तपश्चर्याचा आणि आत्मक्लेशाचा. हा मार्ग अतिशय दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे. या दोन्ही गोष्टीपासून वेगळा, दोन्ही अत्याधिक टोकापासून वेगळा असा एक मध्यम मार्ग आहे आणि या मध्यम मार्गाचा मी उपदेशक आहे. त्या 5 प्रयोजकांनी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी
त्यांना विचारले, जेव्हा आम्ही आपणाला सोडून गेलो त्यावर आपण कुठे कुठे राहिले व काय काय केले? तेव्हा आपण गयेला कसे गेलो, पिंपळाच्या झाडाखाली चिंतन करीत बसलो आणि 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवनमार्ग कशा शोधून काढला, हा सर्व वृत्तांत भगवान बुद्धांनी त्या 5 परिचारकांना समजून सांगितला. हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे समजून घेण्याची त्यांची इच्छा झाली. त्यानंतर बुद्ध म्हणतात की पहिली गोष्ट जी भगवान बुद्धांनी त्यांना सांगितली ती ही की त्यांच्या सद्धम्माला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही देणे घेणे नाही. त्यांच्या मरणानंतर जीवनाशी आत्म्याचे काय होते त्याच्याशी कसलाही संबंध नाही. तसेच त्यांच्या सद्धम्माच्या कर्मकांडांच्या विधीशीही काही संबंध नाही, काही घेणा देणा नाही. भगवान बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे माणूस आणि या पृथ्वीवर राहत असताना माणसाचे माणसाप्रती कसे वर्तन असावे ते जाणून घेतले पाहिजे. एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसं वागलं पाहिजे, अशा पद्धतीचे भगवान बुद्धांनी सांगितले की त्यांच्या धम्माचे हे पहिले गृहतत्व आहे. मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे, हे त्यांचे दुसरे गृहीत तत्व आहे. हे सर्व जग दुःखाने भरलेले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा धम्माचा एकच उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही. त्याच्यानंतर काय लिहिलं आहे, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हीच भगवान बुद्धाच्या धम्माची आधारशिला आणि पाया होय, हे लक्षात घ्या. केवळ हाच एक धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नाही, असे भगवान बुद्ध म्हणतात. लक्ष द्या. नंतर परिवाजकांना भगवान बुद्धांना विचारले, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हा जर तुमच्या धम्माचा पाया आहे तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो ते सांगा, असे त्यांनी म्हटलं भगवान बुद्धाला. भगवान बुद्ध काय म्हणतात त्याच्यावर बघा. भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याचा मार्ग अनुसरला, पहिली गोष्ट पहा, पावित्र्याचा मार्ग अनुसरला, दुसरा सद्धर्माचा मार्ग स्वीकारला आणि तिसरा शील मार्गाचा अवलंब केला तर दुःख नष्ट होऊ शकते, अशा पद्धतीनं भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलं. तर अशा पद्धतीनं दुसऱ्या खंडातील दुसऱ्या भागातील दुसऱ्या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय भीम.